लहानपणी विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टी बऱ्याच ऐकल्या, टीव्हीवर पाहिल्या, खूप मनोरंजक वाटायच्या. वेताळाने विक्रम राजाला सांगितलेली गोष्ट, त्यानंतर विचार करून त्यावर विक्रम राजाने दिलेलं उत्तर खूपच मजा यायची. एखाद्या कोड्याप्रमाणे इतक्या मनोरंजक की पुढे काय होईल, वेताळ कोणती गोष्ट सांगेल त्यावर योग्य असं उत्तर राजाला येईल का? कधी कधी तर आम्ही भावंडे मालिका बघता बघता तुला आता गोष्ट संपल्यावर कोणतं उत्तर येतंय, मला तर हे असावं असं वाटतंय, बघू तरी कोणतं उत्तर गोष्टीला खरं येईल. प्रत्येक गोष्ट इतकं काहीतरी शिकून द्यायची. एक ओढ बघण्यात ऐकण्यात यायची, खूप मजा यायची, आवड हाऊस वाटायची. अजूनही वाटतंय किती कठीण गोष्टी वेताळ राजाला सांगायचा आणि त्यावर योग्य असं उत्तर गोष्ट संपल्यावर विचारायचा. पण राजाही किती हुशार, बुद्धिमान, तर्कनिष्ठता, समजदार होता. योग्य असंच उत्तर द्यायचा. असं वाटायचं हे फक्त मनोरंजनासाठीच असलेल्या गोष्टीचा खेळ असावा. खऱ्या आयुष्याशी त्याचा इतकासा काही ताळमेळ संबंध नसावा. म्हणून एक इच्छा आवड म्हणून सोडून दिल्या. पण त्या गोष्टी जेव्हा पहिल्यांदा सद्गुरू ओशो रजनीश यांच्या प्रवचनात ऐकल्या तर मन एकदम शून्य होऊन गेलं की या साध्या मनोरंजक वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात इतक्या महत्वाच्या असतील. ओशो म्हणतात, या गोष्टीला जर कोणी अज्ञानी माणसाने ऐकलं तर मनोरंजन समजेल, हुशार ज्ञानी माणसाने ऐकलं तर त्याच्या जीवनाचं परम रहस्य बनेल. तुम्ही कधी विचारही करू शकत नाही की हा पण एक ज्ञानाचा, अध्यात्माचा विषय होऊ शकतो. वेताळ पच्चीवर या देशाने मोठे अनोखे प्रयोग केले. या देशाने अशी पुस्तके लिहिली आहेत ज्यांना खूप स्तरावर वाचू शकतो, ज्यांच्यात प्रत्येक वाक्यात वेगवेगळा अर्थ असतो, ज्यांच्यात एका बरोबर 3, 4, 5 अर्थ चालतात, जसे एका बरोबर 5 रस्ते चालत आहे. मग कोणत्या रस्त्यावरून चालायला माणसाला सोपं वाटतो, माणूस तो रस्ता निवडतो. विक्रम वेताळची गोष्ट एक लहान मुलगा पण ऐकून प्रसन्न होईल व परमज्ञानी पण ऐकून वाचून प्रसन्न होईल. शोधणाऱ्याला मार्ग सापडेल व पोहोचणाऱ्याला मंजिल की प्रतीक्षा होईल व पोहोचणाऱ्याची शेवटची इच्छा होईल. आणि जो नाही शोधणार, नाही पोहोचणार, त्याचं फक्त मनाचं, चित्ताचं मनोरंजन होईल. ते पण काय कमी आहे, थोड्या वेळासाठी मनापासून वेगळा होईल. वेताळ विक्रमची पहिली गोष्ट आहे की सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारात एक साधू आला. सकाळची वेळ होती. रीतिरिवाजानुसार लोक सम्राटला भेट वस्तू देण्यासाठी सकाळी सकाळी येत असत. तशाच प्रकारे साधूनेही जंगलातल्या फळावानी दिसणार एक फळ राजाला भेट म्हणून दिलं. सम्राट थोडेसे हसले. हे फळ भेट देण्यासाठी इतक्या दूरवर येण्याची सुद्धा काय गरज होती? पण साधू आहे, त्याच्याजवळ अजून काही असू पण शकत नाही कदाचित. मग राजाने फळाचा स्वीकार केला. जवळच असणाऱ्या वजीराला भेट आलेली वस्तू देत चालत होता. हा क्रम 10 वर्षापर्यंत चालत राहिला. रोज सकाळी साधू ते जंगलावानी वाटणारं फळ राजाला देत असत व राजा त्याचा स्वीकार करून वजीराला सोपवत असे. रानात असणाऱ्या फळावानी फळ साधू देत राजा घेत. न कधी विचारावंसं वाटलं. विचारण्यासारखं काही नव्हतं, पण रोज शेकडो भेटवस्तू येत होत्या. मग इतकासा वेळही नव्हता, गरजही वाटली नाही. त्या साधूलाही विचारण्यासारखं काही नव्हतं. पण एक दिवस फळ भेट दिलं, पण राजाने ते फळ वजीराला न देता जवळच असणाऱ्या आपल्या पाळलेल्या माकडाला ते फळ खायला दिले. माकडाने ते फळ खाल्ले व लगेचच त्याच्या तोंडातून त्या फळात लपलेला एक मोठा असा हिरा जमिनीवर पडला. सम्राट तर चकित झाला की इतका मोठा हिरा त्याने तर पाहिलाच नव्हता. मग राजाने सेनापतीला विचारले की बाकीचे फळ कुठे आहेत. आधी सेनापतीला वजीरालाही वाटले की काय ह्या वस्तू करायच्या, पण सम्राटाजवळ राहायचं आहे तर थोडं सांभाळूनच राहायला हवं, म्हणून तो एक तळघरात त्या वस्तू टाकत असत. या फळाचं करणार तरी काय? रानातलं फळ होतं, खाण्यायोग्य पण नव्हतं, चव पण इतकीशी नव्हती. तळघर खोललं गेलं, खूपच घाण वासाने भरलेलं, कारण की सारे फळ सडले होते. पण त्या सडलेल्या फळामध्ये हिरे चमकत होते. संपूर्ण तळघर चमकत होतं. राजाने साधूला विचारले, हे काय गुपित आहे? तुम्हाला काय पाहिजे आहे? कशासाठी तुम्ही 10 वर्षापासून ही भेट आणत आहे? आणि मी किती अज्ञानी, मी कधी विचारही केला नाही आणि पाहिलंही नाही. मी समजलो की रानातलं फळ आहे, बस. अजून काय? त्यावर साधूने
सांगितले की जागरूकता नसली तर जीवन असंच चुकू शकतं. दुसरी समांतर अर्थाची धार चालू होते. साधू बोलले की रोज जीवन हिरे घेऊन येते, पण तुम्ही रानातलं फळ समजून फेकत राहता. जसं तुम्ही नाही पाहिलं. बरं जाऊ दे आता, मागे नको जाऊ, नाहीतर परत चुकून जाशील आणि पुढेही नको जाऊ, कारण की मी बघत आहे, स्वप्न पळत आहे. कारण की इतक्या हिऱ्यांनी तू जगातला खूप मोठा सम्राट झाला. त्यामुळे मागेही नको जाऊ आणि पुढेही नको जाऊ. मी तुला काही वेगळं सांगणार आहे, ते ऐक. सम्राट सावध होऊन बसला. हा माणूस कोणी साधारण नाही. आतापर्यंत समजत होतो की साधू आहे. साधू म्हटला, जीवन साधारण नाही आणि जे आयुष्याने तुम्हाला दिलंय ते तर बिलकुलच असाधारण आहे. पण तुम्हाला जागरूकता होश नाही. तू हसशील की 10 वर्षापासून हा माणूस बेशुद्ध राहिला, इतके हिरे दिले, पण तुम्ही काही जन्मापासून बेशुद्ध आहात. राजा विक्रमादित्य, तू पण आहेस तसा. तू असा बसून आहेस आणि जीवन रोज फळ देत आहे. प्रत्येक पावलावर लपलेला जीवनाचा हिरा जवळ येत आहे. आता राजा समजला की हा कोणी साधारण व्यक्ती नाही आहे. राजा सांभाळून बसला व म्हटला, बोल, तुमचा एक एक शब्द ऐकण्यासारखा आहे. साधू म्हटला की मी 10 वर्षापासून दरबारात येत आहे, या आशेवर की एक दिवस तू जागा होशील, कारण की मी एक असा व्यक्ती शोधत आहे जो वीर असेल. तो तू आहेस, यात काही शंका नाही. पण वीर होणे हे पुरेसे नव्हते. यासाठी मला हवं होतं तू वर्तमानाप्रती जागृत व्हावं, तेव्हा माझ्या काही कामाचं होईल. आता दोन्ही गोष्टी झाल्या. आता तर तू महावीर पण आहेस आणि तुझ्या जागरूकता, तू शुद्धीवर आहेस, तुझ्या साहसीपणा पण आहे. आता माझ्या कामी येशील. मी एक खूप मोठ्या तंत्रविद्येच्या कामात आहे. त्यासाठी मला एका व्यक्तीची गरज आहे जो खूप वीर बहादूर असेल, ज्याला कोणतीच गोष्ट घाबरवू शकणार नाही, ज्याला कसलीच भीती वाटणार नाही आणि जो सावध जागृत असेल. जर तू तयार असेल तर आज अमावस्याची रात्र आहे. तू संध्याकाळी मशानभूमीवर ये, मी तुला तिथेच भेटेन. मग तो साधू निघून गेला. सम्राट विक्रमादित्यांनी बराच वेळ विचार केला की ह्या भानगडीत नाही पडायचं, या भानगडीत कशाला पडायचं. पण ती एक कायरता होईल आणि हा माणूस तर असा आहे की याच्या बरोबर अजून लांब जाण्यासारखं आहे. काय माहित का आपण ज्याला रानाचं फळ समजत फेकत होतो त्यात हिरे होते. मग काय माहित की मशानात कोणत्या स्वर्गाचा मोक्षाचा दरवाजा उघडेल. मग मनाला समजून सावरून भीती पण वाटत होती. ताकदवार बहादूर माणसाला पण भीती वाटते, पण भीती संदर्भात काहीच फरक नाही, कारण की जो व्यक्ती घाबरणारच नाही त्याला ताकदवर व बहादूर काय म्हणायचं. तो तर लाकूड लोखंडावानी बनलेला माणूस, तो तर घाबरणारच नाही. तो तर ताकदवर नाही जो घाबरणार नाही. भीती तर स्वाभाविकच आहे, पण ताकदवर भीतीला किनाऱ्यावर थांबवून घुसून जातो आणि घाबरलेला भीतीला डोक्यावर ठेवून बाहेरच उभा राहतो. मध्यरात्री झाली. विक्रमादित्य पोहोचला मशानात. खूप भीती वाटत होती. मोठी भयंकर रात्र होती. नाहीतर साधी रात्र असती तरी मशानात आला नसता. महारातच नेहमी राहिलेला, मशान फक्त शब्दच ऐकलेला. तुम्ही पण कधी अमावस्येच्या रात्री मशानात जाऊन पहा, शब्दाचा अर्थ कळेल. मशानाची खूप वेगळीच घटना आहे. चारी बाजूंना रहस्य, भीती, भय, भूत, प्रेत, चिरकलेला आवाज व तिथे तांत्रिक साधू त्याचं सामान घेऊन बसलेला. काही कंकाल, एक प्रेताला कापत आहे. त्याच्यामधलं सर्व आपलं काम करीत आहे जे त्याला करायचं आहे. सम्राटला म्हटला, आले, ठीक आहे. इथून थोड्या अंतरावर दिसणारं झाड आहे. त्या झाडाला एक प्रेत लटकलेला आहे. त्या झाडावरून ते प्रेत घेऊन यायचं आहे. पण लक्ष दे, सावध राहा, शांत राहा. तलवारीच्या धारेवर चालायचं आहे. जरासा जरी चुकला तरी मी मदत करू शकणार नाही. तडपत्या छातीने विक्रमादित्य त्या झाडाजवळ पोहोचला. खूप भीती वाटायला लागली, कारण की तिथे कोणीच नव्हतं. एकदम एकटाच होता आणि त्या मोठ्या झाडाला प्रेते लटकली होती. एक नाही 25. खूप घाण वास येत होता. कसं तरी नाकाला थोडं बंद करून झाडावर चढला. पाय कापत होते. झाडावर चढणं कठीण होतं. कसं तरी प्रेताची दोरी कापली. प्रेत जमिनीवर धपकन पडलं. फक्त पडलंच नाही तर खिळखिळून असलं.
विक्रमादित्यांचा जीव गेला असेल. वाटलं होतं मरेल आहे, हे तर जिवंत जाणवतंय आणि जिवंत पण वेगळ्याच परिस्थितीत. राजा झाडावरून खाली आले. विचारले, का हसलास, काय विषय आहे? फक्त एवढेच बोलला तर लगेच प्रेत उडून झाडाला लटकलं आणि प्रेत बोललं, शांत रहा, तरच मला तू त्या साधूकडे घेऊन जाऊ शकतोस. कारण की तू बोलला तर चुकला. दुसऱ्यांदा परत दोरी कापून प्रेत खाली घेऊन आला. खूप कठीण होतं गप्प बसणं, कारण की जेव्हा माणसाला भीती वाटते तेव्हा त्याला काहीतरी बोलायला वाटते. बोलण्याने मोठी हिंमत मिळते. गाणं गुणगुणत राहिल्याने शांत वाटते, राहत मिळते. मंत्र वाचायला लागतो, कसला तरी जप करत राहतो, कोणाचा तरी आधार हवासा वाटतो. आता तर बोलायचंही नाही, शांत राहायचं. भयंकर सुनाटी, चारी बाजूला मरण. कदाचित यामुळेच व्यक्ती भूतकाळाचा विचार करता भविष्याचा विचार करतो, कारण की घाबरतो. वर्तमान क्षण जीवन पण आहे, मरण पण आहे. कारण की वर्तमानात तुम्ही फक्त जगाल आणि वर्तमानातच मराल. तुम्ही भविष्यात मरू शकत नाही. जेव्हा मराल तेव्हा आत्ताच व इथेच. वर्तमानाच्या क्षणात जर मरू शकत नाही तर मग जगाल कसे? उद्या कधी येणारच नाही, उद्या आहेच नाही. जे आहे ते फक्त आज, इथे. बोललं तर चुकेल, विचार केला तर चुकेल. खूप प्रयत्न करून विक्रमादित्यने स्वतःला थांबवलं. माणूस खूप बहादूर होता. प्रेताची दोरी कापून खाली पाडलं. प्रेत खूप हसलं, छाती कापत होती. राजा खाली उतरला, प्रेताला खांद्यावर घेऊन चालू लागला. प्रेत बोललं, ऐक, रस्ता लांब आहे, रात्र काळी आहे आणि तुझं ओझं हलकं होण्यासाठी एक गोष्ट ऐकतोस. अशा प्रकारे त्याने पहिली गोष्ट सांगण्यात चालू केली. 3 तरुण ब्राह्मण होते. हे विक्रमादित्य ऐकायला पण तयार नव्हता, पडणार पण नव्हता या चक्रामध्ये. कारण की जर ऐकलंस तर कदाचित मध्येच बोलून जाईल, काही होऊन जाईल. कमीत कमी ऐकत तर राहिलास तर जे तू सांभाळून आत्तापर्यंत ठेवलंय स्वतःला, ते क्षणा चुकून जाईल. पण आता वेताळला नाही म्हटलं तर ते पण ठीक नाही. नाही म्हणताच लाश उठून परत झाडाला लटकेल. परत एवढा वेळ जाईल, परत चढा कापा. म्हणून मग राजा गप्पच राहिला. तो मुर्दा गोष्ट सांगू लागला. त्याने सांगितले की एक गुरुच्या आश्रमात 3 युवक होते. तिघही गुरुच्या मुलीच्या प्रेमात पडले. गोष्टीत रस यायला लागला. प्रेमाच्या गोष्टीत कोणाला रस येणार नाही? उत्साह हुरूप यायला लागला. तिघे एकसारखेच होते, योग्य प्रतिभाशाली होते. गुरु अडचणीत होता की कोणाची योग्य वर म्हणून निवड करावी. तरुणीच्या पुढेही खूप मोठा प्रश्न होता. तिघांमध्येही खूप गोंधळ होता. तिघही निवडण्यायोग्य होते. कळतच नव्हतं की कोणाला सोडावं. समजत होतं की ज्याला सोडेल ते जीवनभर पश्चातापाचं कारण होईल. दोघांना तर सोडावेच लागेल. तिघांबरोबर तर लग्न नाही करू शकत. पण गोंधळ होता, उत्तर काहीच मिळत नव्हतं. हे पाहून तरुणीने आत्महत्या केली. शव जाळून टाकलं. एक तरुण त्या राखेजवळ राहू लागला, राख जमा करायचा व तिथेच बसून राहू लागला. दुसरा तरुण दुःखाने इतका भरून गेला की यात्रा करायला निघाला. दुःख विसरायला फिरत राहिला. आता या संसारात राहायचं नाही, कारण की जिच्या बरोबर संसार करायचा होता तीच नाही राहिली. आता संसार करायचा नाही, तो परागंदा झाला, भटकतच राहिला. आणि तिसरा तरुण एक इच्छानी आशानी भरलेला, कारण की त्याने कुठेतरी ऐकलं होतं की असे काही मंत्र आहेत ज्याने अस्थिया परत जिवंत होऊ शकतात. त्यामुळे त्याने एक अस्थिया एकत्र केली. रोज त्यांना गंगेवर घेऊन जाऊन साफ करून व्यवस्थित सांभाळून ठेवू लागला. त्यांची काळजी घेऊ लागला. कदाचित कोणी असा मंत्र जाणणारा मिळेल. असेच काही वर्ष झाली. जो तरुण भटकत होता त्याला एक व्यक्ती भेटला जो अस्थिया जिवंत करण्याचे मंत्र जाणत होता. तरुणाने त्या व्यक्तीकडून मंत्राचे शास्त्र घेतले. परत माघारी फिरला, पण जरा घाबरतच होता. कारण की काय माहीत अस्थिया राहिल्या आहेत की नाही. त्या तर कधीच विसर्जित केल्या असतील. पण येऊन बिनधास्त झाला, कारण की अस्थी पंचर वाचवले होते. त्या जमा करून ठेवल्या गेल्या होत्या त्याच्या साथीदाराने. त्याने मंत्र म्हटले. ती तरुणी जिवंत झाली.
पहिल्यापेक्षाही अधिक सुंदर, मंत्रमुग्ध तिचं देह जसं सोन्यावाणी, जसं आताच कमळाचं फूल फुललंय. परत भांडणं चालू झाली. आता ती कोणाची? आतापर्यंत सम्राट विसरला होता की त्याला काय करायचं आहे. तो हे गोष्ट ऐकत होता जसं की तुम्ही ऐकायला लागलात. त्या मुर्द्याने विचारले. राजा लक्ष देऊन ऐक. परत भांडण चालू झाली. की तरुणी कोणाची? तुझा काय विचार आहे? तुझ्या मनात उत्तर आलं आणि ते तू नाही दिलं तर तू ह्या क्षणी मरेल. आणि उत्तर नाही आलं तर काही हरकत नाही. खूप कठीण होतं उत्तराचं न येणं. माणसाचं इतकं थोडं चालतंय स्वतःवर. कोणी वेडा माणूस असता तर नाही येत उत्तर. ठीक आहे, ऐकलंच नाही, येत नाही, काही हरकत नाही. उत्तराचं न येणं. विक्रमादित्य मोठा संकटात पडला. उत्तर तर येत आहे. तर्कनिष्ठता, समजदार, अर्थशास्त्र वाचलेले बुद्धिमान माणूस होते ते. मुर्दा बोलला. बोल. जर उत्तर येत असेल तर या क्षणी मरून जाशील. तर मग राजाने विचार केला. उत्तर तर येत आहे, बोलायला तर लागेल. राजा म्हटला. उत्तर तर मला हे येत आहे की ज्याने मंत्र वाचले, तरुणीला जीवदान दिले, तो वडिलांप्रमाणे आहे. त्याने तिला जन्म दिला, त्यामुळे त्याच्याशी तिचं लग्न होऊ शकत नाही. तर मग तो कट झाला. ज्याने अस्थिया सांभाळली, रोज त्यांना गंगेवर घेऊन आंघोळ करून स्वच्छ ठेवली, तो मुलाप्रमाणे आहे. ती कर्तव्य सेवा आहे. त्याच्याशी लग्न नाही होऊ शकत. प्रियकर तो आहे ज्याने राख लावून अन्न पाणी त्याग करून मशानात त्या ठिकाणी चिता लावली, तिथे रात्रंदिवस बसून राहिला. लग्न तर त्याच्याशीच व्हायला हवं. राजाला हे सांगता मुर्दा सुटून झाडावर लटकला. कारण की हा माणूस बोलला. अशा प्रकारे 25 गोष्टी चालल्या जीवनात. जेव्हा कधी तुम्ही चुकलात, एक प्रकारची धुंदी पकडली, तेव्हा तुम्ही भान हरवता. जेव्हा तुम्ही भान हरवता, जागरूकता विसरून जाता, जेव्हा पण जागे नसतात, त्या क्षणी जीवनाचं सूत्र हातून निसटून जातं. जेव्हा कधी तुम्ही जराशे अशांत होता, तेव्हाच विचारांची लहरे उठतात, तेव्हा जीवनाचं सूत्र हातून सुटते. कारण की विचारांची लहरे आणि तुम्ही वर्तमानापासून चुकले. इकडे उठल्या लहरी, तरंगी उठली आणि तुम्ही वर्तमानापासून हटले. विक्रमादित्य हारला. अशाच 25 गोष्टी चालल्या. संपूर्ण रात्र प्रत्येक वेळी चुकत राहतो. 25व्या गोष्टीवर सावरतो. प्रत्येक गोष्टीतून जास्त हिंमत वाढते, साहस वाढते. मनाला जास्त वेळापर्यंत थांबवू शकतो. जास्त वेळापर्यंत विचारांची लहरे उठत नाही, अनकंपित करीत नाही. 25वी गोष्ट येईपर्यंत गोष्टी चालूच राहतात. सम्राट ऐकतच राहतो. मनात काहीच लहरे नाही, काहीच नाही. शेवटी रस्ता पूर्ण करतो. जीवन एक तयारी आहे. इथे खूप काही आहे मन गोंधळून ठेवण्यासाठी. पुरा मीना बाजार आहे. इथे सगळीकडे बोलावणे आहे. उत्साहाला, जिज्ञासाला, मनोरंजनाला. प्रश्न आहे, विचारांची सोय आहे. समजणं, समजावण्याचा उपाय आहे. चित्ताचं कारण आहे. सर्व प्रकारचे गोंधळ आहे. जर तुम्ही साऱ्या संसारातून असे जाल जसे राजा विक्रमादित्य त्या स्मशानभूमीतून गेला, तरच तुम्हाला वर्तमान क्षणात अनुभूती मिळेल. नाहीतर तुम्हाला वर्तमान समजू शकणार नाही. तुम्ही वर्तमानातूनच जाल, कारण की दुसरी कोणतीच जागा नाही जिथून तुम्ही जाऊ शकाल. परंतु बेशुद्ध झोपून जाल, नाहीतर भूतकाळात गुंतलेले, नाहीतर भविष्यात अडकलेले. वर्तमानाशी तुमचा काहीच ताळमेळ बसणार नाही. वर्तमानात कधी तुम्ही गाणंच नाही गायलं, वर्तमानात स्वरच नाही मिळाला. स्वर जर मिळाला वर्तमानात तर समजेल एकच आहे, अनेक आहे त्याचे रूप. स्वर जर मिळाला, वर्तमान जर समजला तर समजेल एकच आहे, अनेक आहे त्याची रूप. एकच आहे समुद्र, खूप आहेत लाटा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट मार्फत कळवा. माझ्याकडून तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल तेही सांगा. माझ्यामध्ये काही बदल करायला हवा असे तुम्हाला वाटत असेल तर तेही आवर्जून सांगा. तुमच्या सल्ल्याची मला खूप गरज आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.